आपण पाहणार आहोत गणिती संकल्पना लहान मोठा। आता आपण संकल्पना पाहणार आहोत लहान आणि मोठा। लहान मोठा ही संकल्पना गणिती क्रिया जेव्हा आपण बेरीज वजाबाकीची पाहणार आहोत त्यावेळेला याचा उपयोग होणार आहे। त्यामुळे लहान मोठा ही संकल्पना मुलांना समजणं खूप महत्त्वाचं आहे। त्या दृष्टीने आपण वेगवेगळे साहित्य साधन वापरणार आहोत। तर सुरू करूयात आपण लहान मोठा ही संकल्पना। तर मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मुलांना गोलात बसवायचं आहे आणि शिक्षिकेने मुलांच्या सोबत समोर मुलांना दिसेल अशा पद्धतीने वस्तू ठेवायच्या आहेत। तर लहान मोठा ही संकल्पना समजावून सांगण्यासाठी आपल्याकडे या दोन बाटल्या आहेत। तर मुलांना आपण ह्या दोन बाटल्या दाखवूयात। लहान बाटली आहे ही प्लास्टिकची आणि ही मोठी। लहान मोठी मोठी लहान। आता मुलांना सुद्धा आपण विचारू शकतो ही सांग बरं कोणती बाटली आहे, लहान की मोठी? मुलं सांगणार लहान। ही बाटली सांग बरं लहान आहे का मोठी? तर ही आहे मोठी। अशा पद्धतीनं मोठी आणि लहान ही संकल्पना या वस्तूच्या रूपातून आपण समजावून सांगणार आहोत। आपल्याकडे वर्गामध्ये खडू तर नक्कीच असतात, याचाही वापर आपण करून बघूया। आपल्याला लहान आणि मोठी ही संकल्पना सांगण्यासाठी खडूचा कसा वापरायचा आहे, खडूचा वापर कसा करायचा आहे हे आपण बघूयात। तर हा आहे खडू लहान, हा आहे मोठा। लहान मोठा मोठा लहान। साधारणतः आपल्या वर्गात आणि आजूबाजूला असणाऱ्या साधनांचा आणि वस्तूंचा आपण ह्या संकल्पना समजावून सांगण्यासाठी वापर करू शकतो। आपल्याकडे डोरस्टेप स्कूलच्या साधन बॅगेमध्ये एक छोटे छोटे कार्ड असे आहेत ज्यामध्ये आपण वापर करू शकतो लहान मोठी ही संकल्पना सांगण्यासाठी। खूप छान चित्रांचं असं हे कार्ड आहे। मुलांना आपण पहिल्यांदा ओळख करून द्यायची आहे। हा काय आहे, मासा। हा आहे मासा। मग सांगा बरं आता लहान आणि मोठा कोणता आहे? तर हा आहे मोठा मासा, हा आहे लहान मासा। लहान मोठा। मुलांना गाड्यांचं खूप कुतूहल असतं बरं का। तर यामध्ये या चित्रामध्ये आपल्याला ते दिसून येते की ही आहे लहान, ही आहे मोठी गाडी। मोठी लहान। चेंडूच्या रूपात सुद्धा हे जे चित्र आहे, बॉल, लहान बॉल मोठा बॉल, मोठा बॉल लहान बॉल। हे आपण उलट सुलट करून सुद्धा चित्र हे दाखवायचं आहे, म्हणजे जेणेकरून जरी बाजू वेगळ्या वेगळ्या असल्या तरी सुद्धा लहान मोठी ही संकल्पना मुलांच्या लक्षात आली का नाही हे आपल्याला चेक करता येतं। हे आहे कार्डाद्वारे। आता चित्राद्वारे बघूयात बरं लहान मोठा ही संकल्पना। हे कोण आहेत, विदूषक बरं का। हा आहे लहान, हा आहे मोठा। हा आहे मोठा आणि हा आहे लहान। बघूयात आता यामध्ये दोन चित्र आहेत। दोन चित्रामध्ये जर आपण पाहिलं तर हा पक्षी जो आहे याच्यापेक्षा लहान आहे की मोठा? लहान। आणि हा पक्षी कोणता आहे, लहान आहे की मोठा आहे? याच्यापेक्षा हा मोठा आहे, बरोबर। आता झाड आहेत, हे लहान झाड आणि नारळाचं जे आहे ते मोठं झाड। जसं आपण साधन बॅगेतील साधनांचा वापर करतोय त्याचप्रमाणे फळ्याचा वापरही आपण इथे नक्की करूयात। आणि इथे महत्त्वाची सूचना म्हणजे अशी की रोज एकच संकल्पना आणि सगळे एकत्रित असं आपण घ्यायचं नाही आहे। एका वेळी एकच संकल्पना आणि एकच वस्तू वापरून म्हणजे रोज रोज ही जी आहे सरावाचा तो भाग हा पूर्ण व्हायला पाहिजे। तर फळ्यावरती लहान मोठा ही संकल्पना सांगण्यासाठी मी चित्र काढलेली आहेत। लहान झाड मोठे झाड, लहान मोठे। दोन चेंडू आहेत, मोठा चेंडू लहान चेंडू, लहान मोठा। छान।
तर अशा पद्धतीनं ही लहान मोठी संकल्पना इथे पूर्ण झालेली आहे. धन्यवाद.